नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि यातला पहिला आपला महत्त्वाचा टॉपिक आहे हाऊ टू असाइन ऑक्सिडेशन स्टेट्स. म्हणजे तुम्हाला दिलेल्या कुठल्याही एक्झाम्पलमध्ये कुठल्याही मॉलिक्यूलमध्ये सेंट्रल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण आज बघणार आहोत. आणि ही ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचा फायदा काय हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे फर्स्ट, हाऊ टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट, अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू लर्न रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन स्टेट फर्स्ट, देन एक्झाम्पल्स in which we can calculate oxidation state of central metal atom. Third, application of these calculated oxidation states. हे सर्व आज आपण यामध्ये बघणार आहोत. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केल्यानंतर याचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो. हे तुम्हाला 11 केमिस्ट्रीच्या बऱ्याचशा चॅप्टरमध्ये कामात येईल. रिडॉक्स रिॲक्शन किंवा तुम्हाला नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, हायब्रिडायझेशन हे कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा कामात येऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त 12th केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला हे कामात येऊ शकेल. बॅलन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व कॅल्क्युलेट करण्यासाठी, मोल कन्सेप्टमध्ये सुद्धा कामात येऊ शकतं. असे वेगवेगळे याचे व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स आहेत. मग आपण आता पुढचा वेळ खर्च न करता आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करत आहोत, हाऊ टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट. आणि त्यामध्ये पहिला टॉपिक असेल आपला रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन स्टेट. काही जनरल रूल्स आहेत मित्रांनो, जे आपल्या सिलेबसच्या रिडॉक्स रिॲक्शन चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. आणि या रूलचा वापर करून आपण पुढे असाइन करणार आहोत ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अंडरलाइन ॲटम किंवा गिव्हन ॲटम इन द मॉलिक्यूल. त्यामध्ये जे रूल्स आहे मित्रांनो, त्या रूल्समध्ये फर्स्ट रूल आहे रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन स्टेट. रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन स्टेट यामध्ये फर्स्ट, ऑल मोनोॲटॉमिक pure elemental species, monoatomic pure elements always have zero oxidation state. जेवढे मोनोॲटॉमिक प्युअर एलिमेंट्स असतील त्यांची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी 0 असेल. याचं एक्झाम्पलचा विचार केला तर एक्झाम्पलमध्ये सपोज सिल्वर, देन गोल्ड, प्लॅटिनम, मर्क्युरी हे सिंगल एलिमेंटल फॉर्ममध्ये असतील तर यांची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी 0 असते मित्रांनो. जर मॉलिक्युल्स असतील, मॉलिक्युल्स ऑफ सिंगल एलिमेंट, मॉलिक्युल्स ऑफ सिंगल एलिमेंट असतील तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा 0 असते मित्रांनो. फॉर एक्झाम्पल H2 मध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट N2 मध्ये 0 आहे, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट O2 मध्ये 0 आहे, ओझोनमध्ये सुद्धा ऑक्सिजन स्टेट 0 असते. ओव्हरऑल ऑक्सिडेशन स्टेट बोलतोय आपण मित्रांनो. या सर्व ऑक्सिडेशन स्टेट त्या मॉलिक्यूलमध्ये जे सिंगल एलिमेंटपासून बनलेले आहेत त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ही नेहमी 0 असते. पुढचा रूल आहे थर्ड, मोनोॲटॉमिक चार्ज स्पेसीज. मोनोॲटॉमिक चार्ज्ड स्पेसीज साठी, ऑल मोनोॲटॉमिक चार्ज स्पेसीज हॅव ऑक्सिडेशन स्टेट विच इज एक्झॅक्टली इक्वल टू इट्स चार्ज. म्हणजे एखाद्या मोनोॲटॉमिक स्पेसीजवर जो चार्ज असेल तोच त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो किंवा ऑक्सिडेशन स्टेट असते. दिस इज इक्वल टू चार्ज ऑन इट. फॉर एक्झाम्पल बघूया. समजा Ni2+ असेल तर याचा जो ऑक्सिडेशन स्टेट असेल ते 2+ आहे. जो त्याचा चार्ज आहे तीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. समजा तुम्हाला Mn +2 दिलंय, याचा अर्थ मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट
+2 आहे, तुम्हाला कोबाल्ट +3 दिला आहे, त्याचा अर्थ इथं ऑक्सिजन स्टेट याची +3 आहे. जो त्याचा चार्ज आहे तीच त्याची ऑक्सिजन स्टेट आहे. मर्क्युरी Hg2+ ऑक्सिजन स्टेट आहे. सिल्वर Ag+ याची +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. किंवा Cl- याची -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. किंवा S2- सल्फरची -2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. म्हणजे मोनो ॲटॉमिक स्पेसिस, सिंगल ॲटम असलेल्या जेवढ्या 4 स्पेसिस असतील त्यांचा जो ऑक्सिडेशन नंबर असेल, ऑक्सिडेशन स्टेट असेल, ती नेहमी त्यांच्यावर असलेला चार्ज असतो. तो चार्ज प्लसही असू शकतो आणि तो चार्ज मायनससुद्धा असू शकतो. पुढचा रूल नंबर 4 फॉर हायड्रोजन. हायड्रोजनसाठीचा रूल. आता हायड्रोजनमध्ये जनरली 2 ऑक्सिडेशन स्टेट शो होतात मित्रांनो. पहिली केस इन जनरल आणि दुसरी केस व्हेन अटॅच टू इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. जर इन जनरल असेल तर हायड्रोजन कुठल्याही ॲटमला अटॅच असेल तर त्या केसमध्ये त्याची ऑक्सिजन स्टेट ही नेहमी +1 असते. पण जेव्हा तो एखाद्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटलला अटॅच असेल तेव्हा त्याची ऑक्सिजन स्टेट ही -1 असते. मग याचं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल CH4 मध्ये हायड्रोजन +1 शो करतोय, अमोनियामध्ये सुद्धा +1 शो करतोय, वॉटरमध्ये +1 शो करतोय. या सर्व एक्झाम्पलमध्ये हायड्रोजन त्याची ऑक्सिजन स्टेट +1 शो करतोय. जर इथे एक्झाम्पल बघितलं आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटलसोबत तर लिथियम हायड्राईड, सोडियम हायड्राईड, देन LiAlH4, देन NaBH4, या सर्वांमध्ये हायड्रोजन निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट शो करतोय. याचा अर्थ -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतोय मित्रांनो. हे नेहमी लक्षात ठेवा. हायड्रोजन जेव्हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटलला अटॅच असेल तेव्हा त्याची ऑक्सिजन स्टेट ही -1 असते. तो हायड्राईड फॉर्ममध्ये असतो. आणि जेव्हा तो इतर इलेमेंटला अटॅच असतो, जनरली P ब्लॉकच्या इलेमेंटला अटॅच असतो, तेव्हा त्याची ऑक्सिजन स्टेट ही +1 असते. तेव्हा तो प्रोटॉनिक फॉर्ममध्ये असतो. नेक्स्ट रूल आहे फॉर ऑक्सिजन. Oxygen generally have 3 different conditions. In general, oxidation state of oxygen is always -2. ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट ही इन जनरल -2 असते. फॉर एक्झाम्पल कुठल्याही केसमध्ये तुम्ही घेतलं, समजा वॉटरमध्ये घेतलं तर वॉटरमध्ये ऑक्सिजन स्टेट ऑक्सिजनची ही -2 आहे. किंवा दुसरा एखादा मॉलिक्यूल घेतला H2SO4 मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट -2 आहे. किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही घेतला असेल, समजा तुम्ही CO2, तर एका ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट याच्यामध्ये -2 आहे. दुसरी कंडिशन परऑक्साईड लिंक किंवा परऑक्साईड लिंकेज. परऑक्साईड लिंकेजमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट ही नेहमी -1 असते. ज्या ज्या मॉलिक्यूलमध्ये परऑक्साईड लिंकेज आहे, परऑक्साईड लिंकेज याचा अर्थ ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन हा बॉन्ड असेल, हा बॉन्ड ज्या मॉलिक्यूलमध्ये असेल त्या सर्व मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट ही -1 असते. याचे एक्झाम्पल आहे हायड्रोजन परऑक्साईड H2O2, सोडियम परऑक्साईड Na2O2, बेन्झोइल परऑक्साईड, etc. Another inorganic oxoacids are also there in which oxygen peroxide linkage is present. Dithionous acid, for example, hypophosphorus acid याच्यामध्ये सुद्धा नॉट डायथायनस, हायपोफॉस्फरस ॲसिड मध्ये सुद्धा ऑक्सिजन लिंकेज प्रेझेंट असते. नंबर 6 हॅलोजन ॲटम. थर्ड पार्ट इज रिमेनिंग. यातला थर्ड पार्ट राहिला आहे. व्हेन ऑक्सिजन अटॅच टू फ्लोरीन F, it always shows +2 oxidation state. For example, OF2 molecule. हे बघा, हे ऑक्सिजनचे 3 टाइप आहे. इन जनरल इट शोज -2. व्हेन इट इज प्रेझेंट इनसाइड peroxide linkage it shows -1. When it is directly attached to fluorine atom in any structure, for example OF2, it shows +2 oxidation state. Now move towards the next species, halogen atom. हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असेल? हॅलोजनच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये सुद्धा 2 कंडिशन आहे मित्रांनो. फ्लोरीन ऑलवेज
shows -1. Fluorine always shows -1. Chlorine, bromine and iodine in general shows -1. In general shows -1. But when they are attached to oxygen, chlorine, bromine and iodine shows +1 oxidation state. 4 हॅलोजन आहे आपल्याकडे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. या 4 पैकी फ्लोरीन नेहमी -1 शो करतो, कोणासोबतही अटॅच असला तरी -1. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन इन जनरल -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. याचे एक्झाम्पल आपण घेऊया. CaCl2, देन BF3 इचं एक्झाम्पल, किंवा BeCl2. असे खूप सारे एक्झाम्पल ज्यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे -1 शो करतील. HCl, HBr, HI. आणि जर हेच हॅलोजन ऑक्सिजन सोबत डायरेक्टली अटॅच असतील तर ते +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतील. जेव्हा हे हॅलोजन ऑक्सिजन सोबत अटॅच असतील तेव्हा ते +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतील. याचे एक्झाम्पल आपण पुढे एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. याचं एक्झाम्पल ब्लिचिंग पावडर आहे. आपण त्याचं एक्झाम्पल, ते वेगळ्या कंडिशन्स आहेत तिथं थोडा वेगळा फेनॉमेनॉन पण अप्लाय होणार आहे, म्हणून आपण त्याचं एक्झाम्पल नंतर लिहून घेऊ. मग हे बेसिक रूल्स झालेत फॉर मोनोॲटॉमिक प्युअर इलेमेंट, molecules with single element, monoatomic species having charge, हायड्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन हे ॲटमचे स्पेसिस झालेत. दुसरं महत्त्वाचं पुढचा रूल, ग्रुप फर्स्ट इलेमेंट ऑलवेज शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट. Group first element always shows +1 oxidation state whenever in a molecular form. For example, lithium, sodium, potassium हे जनरली +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतील जेव्हा ते कंबाईन फॉर्म मध्ये असतील. नंबर 8, ग्रुप सेकंड एलिमेंट्स like calcium, magnesium, these elements shows +2 oxidation state. हे सर्व एलिमेंट +2 oxidation state शो करतात. Then number 9, summation of all the oxidation states of न्यूट्रल स्पेसीज. कुठलाही मॉलिक्यूल दिला असेल तुम्हाला, कुठलाही फॉर्म्युला दिला असेल तुम्हाला, त्याच्यावर कुठलाही चार्ज नसेल तर त्या न्यूट्रल स्पेससाठी समेशन ऑफ ऑल द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ न्यूट्रल स्पेसीज इज ऑलवेज झिरो. म्हणजे त्या स्पेसीजमधल्या सर्व इलेमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेटची ॲडिशन केली तर ती तुम्हाला नेहमी 0 मिळणार आहे. हा खूप महत्त्वाचा रूल आहे मित्रांनो. तुम्हाला अननोन इलेमेंटची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरता येईल. नंबर 10, समेशन ऑफ ऑल दी ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ individual elements of charged species is always equal to charge over it. म्हणजे एखादा चार्जड स्पेसिस असेल, फॉर्म्युला दिला असेल तर त्या फॉर्म्युलावर जो काही ओव्हरऑल चार्ज असेल तो चार्ज त्या सर्व मॉलिक्यूलच्या किंवा त्या सर्व फॉर्म्युल्यामध्ये असलेल्या इलेमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेटच्या समेशन एवढा असतो. मग आता हे झाले बेसिक रूल्स. सर्व हे नॉर्मल रूल्स आहेत, तुम्ही सर्वांनी बघितले असेल मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला एक बोनस टिप सांगतो मित्रांनो. बोनस टिप, हे जे रूल्स आहेत या रूलमध्ये तुम्हाला सोपं आणि लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपी बोनस ट्रिक आहे. एक बोनस ट्रिक. whenever an atom attached directly to similar atom, then
ऑक्सिडेशन स्टेट ऑफ central atom for that bond, or we can say attachment, is always taken as 0, is always taken as 0. म्हणजे समजा एखादा ॲटम आहे, तो ॲटम सिमिलर ॲटमला अटॅच आहे. जर तो सिमिलर ॲटमला अटॅच असेल तर त्या अटॅचमेंटसाठी, त्या बॉन्डसाठी ऑक्सिडेशन स्टेट नेहमी 0 कन्सिडर केली जाते, फक्त त्या बॉन्डसाठी. फॉर एक्झाम्पल बघा इथं परऑक्साईड लिंकेज, ऑक्सिजन हा दुसऱ्या एका ऑक्सिजनला डायरेक्टली अटॅच आहे. याचा अर्थ दोघं ऑक्सिजनच्या मधला हा जो बॉन्ड आहे, या बॉन्डची ऑक्सिजन स्टेट ही 0 कन्सिडर केली जाईल. उरलेली जी बॉन्ड आहेत त्यांची ऑक्सिजन स्टेट काउंट केली जाईल. ऑक्सिजनला 2 बॉन्ड असतात, त्यातला एक बॉन्डची ऑक्सिजन स्टेट ही 0 झाली, दुसरा बॉन्ड इलेक्ट्रो पॉझिटिव्ह स्पेसिसला लागलेला असेल म्हणून इथं -1 ऑक्सिजन स्टेट शो करतो. तसं इथं बघा मॉलिक्युल्स ऑफ सिंगल एलिमेंट H2 मध्ये हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड असतो. जेव्हा एखादा बॉन्ड 2 सारख्या ॲटममध्ये तयार होतो तेव्हा त्या बॉन्डसाठी ऑक्सिजन स्टेट नेहमी 0 असते. आणि म्हणून हायड्रोजनची ऑक्सिजन स्टेट हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये 0 आहे, नायट्रोजनची नायट्रोजन मॉलिक्यूलमध्ये 0 आहे, ऑक्सिजनची ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये 0 आहे, क्लोरीनची क्लोरीन मॉलिक्यूलमध्ये 0 आहे. कारण त्यांच्यामध्ये बॉन्ड सिमिलर स्पेसिसमध्ये आहेत आणि सिमिलर स्पेसिसमध्ये बॉन्ड असेल तर त्याची ऑक्सिजन स्टेट ही जनरली 0 कन्सिडर केली जाते त्या पर्टिक्युलर बॉन्डसाठी फक्त. लक्षात घ्या. मग आता हे सर्व जे झालेत हे बेसिक रूल्स झालेत. आता या सर्व रूलचा वापर करून आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. मग एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फॉर एक्झाम्पल्स ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. फर्स्ट जनरली ऑक्सिजन स्टेट ज्या कॅल्क्युलेट करायच्या असतात, तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं तर अंडरलाईन स्पेसिस दिलेली असेल, एखादी स्पेसिस दिली असेल त्यामध्ये एखाद्या ॲटमला अंडरलाईन असतो आणि त्या अंडरलाईन केलेल्या ॲटमचा ऑक्सिजन स्टेट तुम्हाला काढायचं असेल, किंवा त्या पूर्ण स्पेसिसमध्ये जो सेंट्रल ॲटम असतो त्या सेंट्रल ॲटमची ऑक्सिजन स्टेट काढायची असेल, किंवा जर कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतील, कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतील तर त्या केसेसमध्ये सेंट्रल मेटल ॲटमची ऑक्सिजन स्टेट आपल्याला काढायची असते. पण त्या केसमध्ये तुम्हाला लिगॅन्ड्स वरचे चार्ज माहीत असावे लागतील कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा ऑक्सिजन स्टेट काढण्यासाठी. सध्या आपण इथे नॉर्मल स्पेसिस बघूया. नॉर्मल स्पेसिसमध्ये सपोज पहिला मॉलिक्यूल आपल्याकडे HNO3, ज्यामध्ये आपल्याला नायट्रोजनची ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करायची. हा एक न्यूट्रल स्पेसिस आहे आणि न्यूट्रल स्पेसिससाठी समेशन ऑफ ऑल द ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ न्यूट्रल स्पेसिस इज ऑलवेज इक्वल टू 0. म्हणजे याच्यामध्ये असलेल्या सर्व इंडिव्हिज्युअल्स ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची समेशन ही 0 होणार आहे. मग आपण कॅल्क्युलेट करूया. ह्या सर्वांची ऑक्सिजन स्टेट 0 आहे. सोपा फॉर्म्युला बघा, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन प्लस 3 टाइम्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन. हा फॉर्म्युला आहे विच इज ऑलवेज इक्वल टू 0. रूल नंबर 9 नुसार इथं. आता हायड्रोजनची ऑक्सिजन स्टेट, हायड्रोजन कोणाला अटॅच आहे मित्रांनो? नायट्रोजनला. आणि हायड्रोजनच्या बाबतीत आपला रूल आहे इन जनरल इट इज +1. नायट्रोजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे याची ऑक्सिजन स्टेट हायड्रोजनची काय असेल? +1 असेल. मग इथं +1 प्लस नायट्रोजनची ऑक्सिजन स्टेट आपल्याला काढायची आहे, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन प्लस 3 टाइम्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन हा नायट्रोजनला अटॅच आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत इन जनरल ऑक्सिजन स्टेशन -2 आहे. इथं परऑक्साईड लिंकेज अजिबात नाही आणि फ्लोरीनला सुद्धा तो अटॅच नाही, म्हणून ऑक्सिजन स्टेट आपण -2 घेणार आहे. इथं -2. ओव्हरऑल समेशन असणार आहे 0. हा +1 हे -6 टोटल झाले ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन. हा +1 आणि हे -6 दोघं मिळून किती होतील? -5. राईट हँड साईडला शिफ्ट झाले तर होतील +5. म्हणजे आपल्याला नायट्रोजनची ऑक्सिजन स्टेट मिळाली +5. अशा पद्धतीने तुम्ही ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करू शकता. एवढं कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही परीक्षेला, तुम्ही ओरल कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकता. आपण एक्झाम्पल म्हणून अजून एखाद दुसरं एक्झाम्पल घेऊ. या पद्धतीने पूर्ण कॅल्क्युलेशन करून नंतर आपल्याला प्रॅक्टिस झाली की तुम्हाला तोंडी सुद्धा हे करता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल KMnO4. याच्यामध्ये Mn ची ऑक्सिजन स्टेट काढायची आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, हा न्यूट्रल स्पेसिस आहे. मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ K प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn प्लस 4 टाइम्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ O इज इक्वल टू 0. रूल नंबर 9 नुसार याचा ऑक्सिजन स्टेटची समेशन ही 0 असेल.
पोटॅशियम जो आहे तो ग्रुप फर्स्टचा एलिमेंट आहे आणि ग्रुप फर्स्टची ऑक्सिजन स्टेट ही +1 असते, म्हणून इथं +1 लिहूया. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn आपल्याला कॅल्क्युलेट करायची आणि 4 टाइम ऑक्सिजन मॅग्नीजला लागलाय, या केसमध्ये इन जनरल ऑक्सिजन स्टेट -2 कन्सिडर होईल आणि आपला फायनल आन्सर 0 आहे. हा +1 आणि हे -8 दोघं मिळून -7 होतील. -7 राईट हँड साईडला शिफ्ट केले तर +7 होतील आणि आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅग्नीज हा +7 मिळणार आहे. ठीक आहे ना. थर्ड, K2Cr2O7. K2Cr2O7 याच्यामध्ये सुद्धा बघा, पोटॅशियमची ऑक्सिडेशन स्टेट 2 टाइम्स पोटॅशियम ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करूया, 2 टाइम्स क्रोमियम ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करायची आणि +7 टाइम ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट, ओव्हरऑल समेशन 0 असेल. इथं आपल्याला सेंट्रल मेटल क्रोमियमची ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे. पोटॅशियम जो की ग्रुप फर्स्टचा एलिमेंट आहे त्याची ऑक्सिजन स्टेट असेल +1, 2 टाइम्स +1 प्लस 2 टाइम्स Cr क्रोमियम ही कॅल्क्युलेट करायची आपल्याला, प्लस 7 टाइम ऑक्सिजनची इन जनरल ऑक्सिजन स्टेट ही -2 असते, टोटल असेल 0 आणि 0 टोटल तुम्हाला सर्व समेशन करायचे. हे +2 झालेत, हे -14 झालेत, -14 + 2 टोटल -12 झालेत. हे राईट हँड साईडला शिफ्ट झाल्यानंतर +12 होतील, म्हणजे 2 टाइम्स chromium oxidation state is equal to +12 and therefore chromium oxidation state is equal to +6. इथं आपल्याला +6 मिळाले. फोर्थ एक्झाम्पल, सपोज एखाद्या निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे आणि त्याचा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचा आहे एखाद्या स्पेसिसमध्ये. सपोज NO3- याची ऑक्सिजन स्टेट आपल्याला काढायची, यामध्ये नायट्रोजनची. मग आता इथं कॅल्क्युलेट करूया, ऑक्सिजन स्टेट ऑफ नायट्रोजन ही कॅल्क्युलेट करायची, प्लस 3 टाइम्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन, समेशन ऑफ ऑल द ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ ऑल द कन्स्टिट्युएंट एलिमेंट ऑफ दी स्पेसिस इज इक्वल टू इट्स चार्ज. ही चार्ज स्पेसिस आहे म्हणून त्याचा चार्ज असेल इथं -1. नायट्रोजन ऑक्सिजन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करायची, एका ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट इथं -2 असेल, टोटल -6 होतात, इकडे -1 आहे. देअरफॉर नायट्रोजन ऑक्सिडेशन स्टेट इज इक्वल टू, हे -6 इकडे जातील, +6 -1 +6 +5. नायट्रोजनची ऑक्सिजन स्टेट ही +5 मिळेल मित्रांनो आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या स्पेसिसची ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतात. नंबर 5, अजून एक स्पेसिस बघूया ऑक्सिजन स्टेटसाठी. समजा तुम्ही असा एक मॉलिक्यूल H2SO4 मध्ये सल्फरची ऑक्सिजन स्टेट काढायची आहे, सल्फरची. आता आपण डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करूया. एका ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट आहे -2, याची ऑक्सिजन स्टेट आहे -2, टोटल झालेत -4 असल्यामुळे -8 टोटल होईल. एका हायड्रोजनची ऑक्सिजन स्टेट असते +1, टोटल 2 हायड्रोजन आहे म्हणून +2. ओव्हरऑल न्यूट्रल स्पेसिस आहे, न्यूट्रल स्पेस असल्यामुळे समेशन 0 व्हायला हवी. +2 आणि -6 हे -6 होतं, +2 आणि -8 -6 होतील आणि ओव्हरऑल ॲडिशन 0 होण्यासाठी सल्फर जो काय असेल तो सल्फर किती असला पाहिजे, +6 असला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करता येईल. परत एकदा बघूया, एका ऑक्सिजनची -2, 4 ऑक्सिजन असल्यामुळे -8, एका हायड्रोजनची +1, 2 हायड्रोजन असल्यामुळे +2, दोघांची समेशन -6, पण आन्सर आपलं मात्र समेशनचं 0 यायला पाहिजे. म्हणून उरलेला सल्फर ॲटमची ऑक्सिजन स्टेट जेव्हा +6 असेल तेव्हाच आपल्याला आन्सर +6 -6 0 होणार आहे आणि हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. हे झालं ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करणं. आता बघा, हे जे ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट याच्यामध्ये काही स्पेसिफिक एक्झाम्पल आहे. बऱ्याचदा काय होतं, एखाद्या स्पेसिसमध्ये एकाच इलेमेंटच्या 2 वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा असतात, असं सुद्धा बऱ्याचदा घडतं. फॉर एक्झाम्पल बघूया, CaOCl2 हा एक मॉलिक्यूल आहे, CaOCl2. याचं बॉन्डिंग काहीच अशा पद्धतीने CaO आणि Cl आणि इकडे एक Cl असणार आहे. कॅल्शियमला 2 बॉन्ड आहेत, ऑक्सिजनला 2 बॉन्ड आहेत आणि क्लोरीनला 1 बॉन्ड आहे. कॅल्शियम जो की ग्रुप सेकंडचा एलिमेंट आहे याची ऑक्सिजन स्टेट असेल +2. क्लोरीन, जर हॅलोजनचा आपण विचार केला, हॅलोजन ह्या 2 वेगवेगळ्या हॅलोजन आहे. इथं हॅलोजन अटॅच आहे ऑक्सिजनला आणि इथं हॅलोजन अटॅच आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटलला. आणि ऑक्सिजन विचार करा, ऑक्सिजन कोणाला अटॅच आहे, मेटलला आणि क्लोरीनला. ऑक्सिजन जेव्हाही कोणाला अटॅच तो ऑक्सिजनच्या केसमध्ये इथं इन जनरल ऑक्सिडेशन स्टेट लागेल जी की -2 असेल.
ही -2 असेल. मग क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय असेल? आता बघा +2 -2 दोघं तर 0 होऊन गेले. ओव्हरऑल ऑक्सिजन स्टेट याची 0 असेल कारण न्यूट्रल स्पेसिस आहे. दोन क्लोरीनच्या दोन वेगवेगळ्या ऑक्सिजन स्टेट आहे. आपण क्लोरीनचा रूल हॅलोजनचा बघितलाय. व्हेन हॅलोजन डायरेक्टली अटॅच टू ऑक्सिजन इट शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट. इथं तो +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. आणि इन जनरल हॅलोजन शोज -1 ऑक्सिडेशन स्टेट. इथं -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. बघा या ठिकाणी इथं -1 शो करतोय, इथं +1 शो करतोय. दोघांचं समेशन, ओव्हरऑल समेशन सर्व ऑक्सिजन स्टेटचं 0 होतंय. एकाच स्पेसिसमध्ये दोन क्लोरीन ॲटम, दोघांची वेगवेगळी ऑक्सिडेशन स्टेट आहे मित्रांनो. डिफरंट ऑक्सिजन स्टेट आहे. अजून एक्झाम्पल बघूया. H2S4O8. H2S4O8 असं एक मॉलिक्यूल आहे. याचं स्ट्रक्चर काहीच असं आहे. S डबल बॉन्ड O, हिअर डबल बॉन्ड O, OH आणि इकडे असेल OH. या पद्धतीने किती ऑक्सिजन झालेत? 1 मिनिट, 6 ऑक्सिजन. H2S4O6 हा मॉलिक्यूल घ्या. आता याच्यामध्ये बघा जो सल्फर ॲटम आहे, 4 सल्फर ॲटम आहे, चारींमध्ये वेगळे ऑक्सिजन स्टेट आहे. हा जो सल्फर ॲटम आहे, या सल्फर ॲटमचा एक बॉन्ड या सल्फरला अटॅच आहे सेंटरला. टोटल सल्फरला बॉन्ड किती आहेत? 1 2 3 4 5 6. त्यापैकी आपला जो शेवटचा रूल होता बा, बोनस ट्रिक सांगितली होती तुम्हाला. जर एखादा ॲटम सिमिलर ॲटमला अटॅच असेल तर त्याचा तो बॉन्ड किंवा तो अटॅचमेंट 0 कन्सिडर करायचा. मग टोटल 6 बॉन्ड आहे, 6 पैकी 5 शिल्लक आहेत. एक तर 0 झाला, उरले 5 साठी सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट असेल इथं +5. या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा असेल +5. मात्र उरले मधले जे 2 सल्फर आहेत, या सल्फरला 2च बॉन्ड आहेत आणि दोघंही बॉन्ड सल्फरला अटॅच आहे. त्यामुळे या दोघं सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट असेल 0. मग याच्यामध्ये व्हेरिएबल ऑक्सिजन स्टेट्स मित्रांनो. इथं सल्फर +2 सल्फर +5 शो करतात, 2 सल्फर 0 ऑक्सिडेशन स्टेट शो करतात, 4 सल्फर म्हणून +10 ऑक्सिडेशन स्टेट शो होते. याची ॲव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट जर सल्फरची तुम्ही कॅल्क्युलेट केली या बेसिक मेथडने तर तुम्हाला 2.5 मिळेल. पण कुठल्याच स्पेसिसमध्ये किंवा कुठल्याच मॉलिक्यूलमध्ये एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट ही फ्रॅक्शनल अजिबात नसते मित्रांनो. मग ती फ्रॅक्शनल नाही आहे. 2.5 तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2.5 तुम्हाला आन्सर येतोय, पण फ्रॅक्शनल तर कधीच नसतं. याचा अर्थ त्या मॉलिक्यूलमध्ये, त्या स्पेसिसमध्ये त्या पर्टिक्युलर एलिमेंटच्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट एक्झिस्ट करू शकतात, त्या असू शकतात. मग हे झाले काही एक्झाम्पल. अजून काही 1-2 एक्झाम्पल बघूया. बघा ह्या एक्झाम्पलमध्ये परऑक्साईड लिंकेजचे एक्झाम्पल बघूया आपण. परऑक्साईड लिंकेज नंबर 8चं एक्झाम्पल आहे. समजा असा एखादा मॉलिक्यूल आहे, P डबल बॉन्ड O, हिअर P डबल बॉन्ड O, OH अँड OH. दिस इज हायपोफॉस्फरिक ॲसिड. याचं नाव आहे हायपोफॉस्फरिक ॲसिड. आता यामध्ये हे जे ऑक्सिजन आहे मित्रांनो, हे इथं सर्व जे ऑक्सिजन दिसत आहे सराउंडिंगला, या सर्व ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट ही -2 आहे. मात्र हे जे 2 ऑक्सिजन आहेत, जे ऑक्सिजन एकमेकांना अटॅच आहेत, त्या ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट ही -1 आहे. इथं ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट ही -1 आहे. बाकीच्या सर्व ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट ही -2 आहे. म्हणजे एकाच इलेमेंटचे 2 वेगवेगळे ऑक्सिजन स्टेट या मॉलिक्यूलमध्ये एक्झिस्ट करतात. या ठिकाणी फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट तुम्ही जर कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट तुम्हाला किती मिळणार आहे? इथं फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट किती मॉलिक्यूल आहे इकडे? सर्व किती बॉन्ड आहेत त्याला? 1 2 3 4 5 बॉन्ड आहेत, 5 बॉन्ड आहेत. मग त्याची ऑक्सिजन स्टेट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तिथं 2 ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट ही -1 आहे. त्याचा विचार करून तुम्हाला ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करायची असतील टोटल. नंबर 9, समजा असा एखादा मॉलिक्यूल असेल, S डबल बॉन्ड O, S डबल बॉन्ड O, OH, H2S2O4 असा एखादा मॉलिक्यूल आहे. आता याच्यामध्ये सल्फरला किती बॉन्ड आहेत? सल्फरला टोटल बॉन्ड किती आहेत? 4 बॉन्ड आहेत. पण 4 बॉन्डपैकी एक बॉन्ड सल्फर सल्फर लिंकेज शो करतो. म्हणून इथं सल्फरची ऑक्सिजन स्टेट, या दोघं सल्फरची ऑक्सिजन स्टेट ही +3 असणार आहे मित्रांनो या केसमध्ये. हे झालं ऑक्सिडेशन स्टेट बद्दल सर्व. आता याचं ॲप्लिकेशन कुठे कुठे वापरता येईल तुम्हाला? ॲप्लिकेशन कुठे कुठे वापरता येईल? पहिला व्हायचा वापर अननोन ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायला. अननोन
ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही या मेथडचा वापर करू शकता. दुसरं, याच मेथडचा वापर करून तुम्ही हायब्रिडायझेशन सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतात. किती ऑक्सिडेशन स्टेट आहे एखाद्या इलेमेंटची, त्याने किती बॉन्ड फॉर्म केले आहेत याच्या बेसिसवर तुम्हाला हायब्रिडायझेशनमध्ये सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट हेल्प करत असते. ही मेथड पण ऑक्सिडेशन स्टेट वापरून हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करण्याची मेथड ही आउटडेटेड मेथड, ही जनरली कोणी आज वापरत नाही. तिसरं, मोल कन्सेप्टमध्ये. मोल कन्सेप्टमध्ये जर तुम्हाला एखाद्या स्पेसिसचं इक्विव्हॅलंट मास काढायचं असेल तर इक्विव्हॅलंट मास काढताना त्याची व्हॅलन्स कॅल्क्युलेट करावी लागते आणि ती व्हॅलन्स बऱ्याचदा तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेटवरनं सांगता येऊ शकते. एखाद्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट जी असेल तीच त्याचा व्हॅलन्स असते आणि त्या व्हॅलन्सने त्याला डिवाइड केलं मोलर मासला की तुम्हाला त्याचं इक्विव्हॅलंट मास मिळत असतं. मग हा तिथं पण वापरात येतो. नंबर 4, ऑक्सिडेशन स्टेटचा अजून एक वापर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये होतो. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये होतो. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये कुठे होतो, जेव्हा नर्न्स इक्वेशन आपण वापरत असतो त्या नर्न्स इक्वेशनमध्ये एन नावाची एक टर्म असते, स्मॉल एन, ज्याचा अर्थ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व इन अ रेडॉक्स रिॲक्शन असं असतं. मग त्या एनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला त्या स्पेसिसची रिॲक्टंट साईडला ऑक्सिडेशन स्टेट आणि प्रॉडक्ट साईडची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करून चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करावं लागतं, जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्वचं आन्सर आपल्याला मिळतं. मग हा तिथं पण वापरात येतो. नंबर 5, नो डाऊट रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी, रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्सिंग करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. एखादी रिॲक्शन बॅलन्स करायची असेल तर ती बॅलन्स करताना आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहीत असणं गरजेचं आहे. नंबर 6, कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेटची गरज पडत असते. कारण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरमध्ये ज्या पर्टिक्युलर सेंट्रल मेटलचा ऑक्सिडेशन स्टेट असेल तेवढे इलेक्ट्रॉन तुम्हाला रिमूव्ह करायचे असतात आणि तुम्हाला फायनल आन्सर काढायचं असतं. इथं आपला हा ऑक्सिडेशन टॉपिक जो आहे मित्रांनो, ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचा टॉपिक संपला. अशा पद्धतीने तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतात आणि या वेगवेगळ्या ठिकाणी याचं ॲप्लिकेशन सुद्धा करू शकतात. याची भरपूर प्रॅक्टिस करा. धन्यवाद.